आज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 37 शिकवणार आहे. चला तर स्टार्ट करूया. हे फॉर्मॅट आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला तुमचं टेक्स्टबुक क्वेश्चन नंबर समोर ठेवून हा व्हिडिओ बघायचा आहे, तरच तुम्हाला हे समजणार आहे. ओके, चला तर स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर श्रेयस आणि मृणाल हे दोन पार्टनर आहेत. मग इथे वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ त्या दोन्ही पार्टनरची नावं लिहायची आहेत. जर कंपनीचं नाव दिलं असेल तर कंपनीचं नाव येईल. ओके, नसेल तर मग पार्टनर लोकांची नावं लिहायची आहेत. त्याच्यानंतर आता हे फॉर्मॅट आहे. आता याला आपल्याला डेट टाकायची आहे तिन्ही अकाउंट्सला. तर याची डेट आहे, जर तुम्ही बघितली तर ट्रायल बॅलन्समध्ये त्याची डेट आपल्याला दिसते 31 मार्च 2019. तर ती डेट आपल्याला इथे टाकायची आहे, 31 मार्च 2019. 31 मार्च 2019. 31 मार्च 2019. ओके, डेट टाकून झाली. आता तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये तुम्हाला आधी टिकमार्क करायचे आहेत. जे ॲडजस्टमेंट तुम्हाला खाली दिलेले आहेत ते वाचून तुम्हाला वरती ट्रायल बॅलन्समध्ये चेक करायचं आहे. त्यांची नावं जिथे असेल त्यांना टिकमार्क करायचं आहे. तर पहिलं ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकला तुम्हाला टिकमार्क करायची गरज नाही आहे. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला कुठले दिलेले आहेत तर तुम्ही चेक करू शकता, सॅलरी आणि कमिशन. मग तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी आणि कमिशनला टिकमार्क करायचे आहे. ओके, नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन. कशावर? फर्निचर. मग फर्निचरला टिकमार्क करायचे आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. तर बॅड डेट्सवाले जे ॲडजस्टमेंट असतात ते बॅड डेट्स आणि सन्ड्री डेटर या दोघांना टिकमार्क होते. ओके, तर बॅड डेट्स आणि सन्ड्री डेटरला टिकमार्क करून घ्या. नंतर आहे गुड्स ₹5,000 डिस्ट्रॉय बाय फायर. आता जे गुड्सवाले ॲडजस्टमेंट आहेत त्यांना टिकमार्क करायची गरज नाही लागत. ओके, असे 2-3 आहेत की त्यांना टिकमार्क येते, पण मोस्टली काय आहेत जे गुड्सवाले ॲडजस्टमेंट आहेत त्यांना टिकमार्क येत नाही, म्हणून याला आता टिकमार्क नाही करायचं, सोडून द्यायचं आहे. नेक्स्ट आहे 6वं ॲडजस्टमेंट श्रेयस आणि मृणाल. त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे 2:1 प्रॉफिट अँड लॉसचा. तो रेशो आपण जेव्हा टॅली करणार तेव्हा तो यूज होणार आहे. ओके, मग त्याला लिव्ह करूया आपण. नेक्स्ट अजून काय बघायचं आपल्याला, तर तुमचं जे ट्रायल बॅलन्स आहे त्याच्यामध्ये काही सायलेंट ॲडजस्टमेंट दिले आहेत का बघा. तर तुम्ही चेक करू शकता. इन्शुरन्स बघा, इन्शुरन्सच्या साईडला ब्रॅकेटमध्ये बोललंय 9 मंथ्स असं. मग ते पण एक काय सायलेंट ॲडजस्टमेंट आहे, त्याला पण टिकमार्क करून घ्या. ओके, आता हे झाले आपले टिकमार्क करून. आता आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. तर चला तर पोस्टिंग करूया आपण. जर तुम्ही ट्रायल बॅलन्स जर तुमच्या समोर असेल तर बघा, ट्रायल बॅलन्समध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, कॅपिटल. तर कॅपिटल कुठे पोस्ट होतं? बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. लायबिलिटीची स्टार्टिंगच कशाने होते? कॅपिटलने होते. मग आपल्याला इथे लिहायचं आहे. तर पहिला पार्टनर कोण आहे? श्रेयस. मग इथे येणार तुमचं श्रेयस श्रेयस कॅपिटल. ओके, त्याची अमाऊंट जी आहे कॅपिटलची ती आपल्याला आतमध्ये लिहायची आहे 35,000. ओके, अमाऊंट जी आहे ती कुठे आतमध्ये लिहायची आहे 35,000. त्याच्यानंतर आहे मृणाल. श्रेयस कॅपिटल लिहिल्यानंतर इथे 5 लाईन आपल्याला सोडायच्या आहेत, लिव्ह करायच्या आहेत. त्याच्या खाली लिहायचं आहे मृणाल कॅपिटल. बघा, मी कुठे कुठे शॉर्टकटमध्ये पण लिहत जाईन कारण मला तेवढी जागा नाही म्हणून. ओके, तर मृणाल कॅपिटल किती दिलं आपल्याला? 20,000. ते पण आपल्याला आतमध्ये लिहायचं आहे. बघा, ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी मायनस करायचं आहे किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ऍड करायचं आहे ते आपल्याला अमाऊंट आतमध्ये लिहायला लागतं. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट दिले परचेज. परचेज कुठे येतं? तर ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये जी स्टार्टिंग असते ती ओपनिंग स्टॉकने होते. तर आपण आधी लिहून ठेवूया की ओपनिंग स्टॉक असं, कारण ओपनिंग स्टॉक आपल्याला नंतर भेटणारच आहे. सध्या लिहून ठेवू तो ओपनिंग स्टॉक, आणि त्याच्या खाली आपल्याला परचेज लिहायचं आहे. तर फर्स्ट इथे लिहिणार परचेज. परचेजचं अमाऊंट दिलं त्यांनी 37,800. आता परचेजमधून पण आपण एक रिटर्न मायनस करतो, म्हणून हे आपल्याला आतमध्ये लिहायचं असतं. ओके, परचेज. नेक्स्ट सेल्स. परचेज डेबिट. तर सेल त्याच्या ऑपोजिट, म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्येच कुठे पोस्ट करायचं आहे? सेल्सला, ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला. आणि त्याची जी अमाऊंट दिली आपल्याला ती आहे 66,700.
याला पण आपल्याला आतमध्ये लिहायला लागेल, कारण याच्यामधून पण एक रिटर्न असतं ते मायनस करायला लागतं. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबल काय आहे, तर ते असेट्स आहे. ओके, रिसीव्ह होणार आहे काहीतरी फ्युचरमध्ये आपल्याला बेनिफिट होईल आपल्या कंपनीसाठी. बिल्स रिसिवेबल असेट्स आहे, तर ते असेट साईडला पोस्ट करायचं आहे आणि त्याची अमाऊंट आहे ते 8,000 आहे आणि त्याला टिक मार्क नाही आहे, म्हणजे त्याला ऍडजस्टमेंट नाही आहे. ज्याला आपण टिक मार्क केलेले आहे त्याला ऍडजस्टमेंट आहे. मग जेव्हा टिक मार्क वाला काहीतरी पोस्ट होणार त्याचा अमाऊंट आपण इनर कॉलम मध्ये लिहिणार, म्हणजे आतमध्ये लिहिणार. आणि ज्याला टिक मार्क नाही आहे ते डायरेक्ट आउटर साईडला पोस्ट करायचं आहे. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल. बघा, बिल्स रिसिवेबल असेट आहे, मग रिसिवेबलच्या अपोजिट वर्ड काय, पेएबल. मग ते अपोजिट साईडला पोस्ट करायचं, म्हणजे लायबिलिटी साईडला पोस्ट करायचं. ऋणाच्या खाली आपले 5 लाईन सोडायच्या आहेत आणि त्याच्या खाली लिहायचं आहे बिल्स पेएबल आणि त्याचा अमाऊंट आहे बिल्स पेएबलचं 6,500. बघा, याला पण आता टिक मार्क नाही आहे, तर ते डायरेक्ट आपण आउटर साईडला टाकणार आहे. ओके. नेक्स्ट आहे कमिशन. कमिशन कुठे जातं, प्रॉफिट अँड लॉस. मग त्याचा आधी आपल्याला अमाऊंट चेक करायला लागेल कुठे दिलंय, तर त्याचं अमाऊंट जे दिलंय ते डेबिट साईडला दिलंय, म्हणून ते डेबिट साईडला पोस्ट होणार आहे. कमिशन 2,400. कमिशनला ऍडजस्टमेंट आहे मला वाटतं, म्हणून ते इनर कॉलम मध्ये येणार. ओके, तुम्ही जर टिकमार्क केलं असेल तर तुम्हाला समजेल कमिशनला टिकमार्क आहे, जे काय त्याला ऍडजस्टमेंट आहे, म्हणून त्याचा अमाऊंट कुठे लिहिणार, इनर कॉलम मध्ये. ज्यांना ऍडजस्टमेंट नव्हते त्यांचे अमाऊंट आपण आउटर साईडला टाकले आहेत आणि ज्यांना ऍडजस्टमेंट आहे त्यांचे अमाऊंट आपल्याला इनर कॉलम मध्ये टाकायचे आहेत. ओके, आणि लाईन सोडायचे असतात. नेक्स्ट आहे कमिशन नंतर सॅलरी. सॅलरी कुठला एक्सपेन्स आहे, ऑफिसवाले, आणि ऑफिसवाले एक्सपेन्स कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ओके, कमिशनला एक लाईन सोडून सॅलरीज. मला वाटतं सॅलरीला पण ऍडजस्टमेंट आहे, म्हणून त्याचं पण अमाऊंट आपण इनर कॉलम मध्ये लिहिणार आहे. तर 6,000 इनर कॉलम मध्ये, त्याला पण ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स पण एक ऑफिस एक्सपेन्स आहे, तर ऑफिस एक्सपेन्स कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. सॅलरी नंतर एक लाईन सोडून टू इन्शुरन्स, आणि इन्शुरन्सला पण सायलेंट ऍडजस्टमेंट आहे, तर त्याचा अमाऊंट पण आपण इनर कॉलम मध्ये लिहिणार आहे, तर 9,000. ओके. नेक्स्ट आहे प्रीपेड रेंट. जे प्रीपेड एक्सपेन्सेस असतात ते कुठे जातात, असेट साईडला जातात, आणि जे आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतात ते लायबिलिटीला जातात. मग आता प्रीपेड रेंट बोललेलं आहे, म्हणून ते असेट साईडला आपल्याला पोस्ट करायचं आहे, म्हणून ते इथे येणार प्रीपेड रेंट. आणि त्याची अमाऊंट आहे, प्रीपेड रेंटची अमाऊंट आहे 3,000, डायरेक्ट आउटर साईड. ओके. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर. आता सन्ड्री क्रेडिटर म्हणजे काय, तर ज्याच्याकडून आपण माल विकत घेतलेला आहे, मग त्याला आपल्याला पेमेंट द्यायला लागेल. पेमेंट द्यायचं बोललं तर कुठलं साईड आहे ते, लायबिलिटी. कर्ज आहे आपल्यावर, पेमेंट द्यायला लागेल ना. जे फ्युचरमध्ये पेमेंट्स करायचे आहेत ते लायबिलिटीला आपल्याला टाकायचे असतात, म्हणून ते इथे येणार सन्ड्री क्रेडिटर. त्याचं अमाऊंट आहे सन्ड्री क्रेडिटर 48,900. 48,900. ओके, सन्ड्री क्रेडिटर 48,900. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर. बघा, क्रेडिटर लायबिलिटी, डेटर त्याच्या ऑपोजिट म्हणजे असेट साईड, मग ते इथे येणार सन्ड्री डेटर. आता सन्ड्री डेटरला मला वाटतं ऍडजस्टमेंट आहे, म्हणून त्याचा अमाऊंट आपण इनर कॉलम मध्ये लिहिणार आहे. त्याचा अमाऊंट आहे 25,000. ओके, इनर कॉलम मध्ये 25,000. नेक्स्ट आहे पोस्टेज. आता पोस्टेज बोललं तर ऑफिसवाला एक्सपेन्स, कारण ऑफिसमधूनच तर कुरिअर पाठवले जातात. ओके, तर पोस्टेज आहे ते ऑफिसवाले एक्सपेन्स आहे, म्हणून ते इथे येणार. इन्शुरन्सला एक लाईन सोडायची आहे, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे. एक लाईन सोडून आपल्याला पोस्टेज लिहायचं आहे, तर पोस्टेज ऑफिसवाला एक्सपेन्स आहे आणि त्याला ऍडजस्टमेंट नाही आहे, मग आपण डायरेक्ट त्याला आउटर साईडला पोस्ट करणार. ओके, पोस्टेज. नेक्स्ट आहे फ्री होल्ड प्रिमायसेस. आता फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणजे बिल्डिंगचा एरिया, तर ऑब्विसली काय, असेट्स आहे, तर फ्री होल्ड प्रिमायसेस काय, असेट आहे. सन्ड्री डेटरला 4 लाईन सोडून
फ्री होल्ड प्रीमायसेस. ओके, याचा अमाऊंट डायरेक्ट आउटर साईडला जाणार कारण याला ऍडजस्टमेंट नाही, म्हणून 17,300 आपल्याला आउटर साईडला पोस्ट करायचं आहे. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर काय असेट्स आहे. ओके, फ्री होल्ड प्रीमायसेसच्या खाली फर्निचर आणि त्याची अमाऊंट आहे 20,000 आणि याला ऍडजस्टमेंट आहे तर इनर कॉलम मध्ये लिहायचं आहे. ओके, फर्निचर इनर कॉलम मध्ये. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे कस्टमरने डुबविलेले पैसे, डुबवलेले पैसे. ओके, बॅड डेट्स म्हणजे काय, कस्टमरने डुबवलेले पैसे. मग कस्टमर म्हणजे कोणतं, डेटर. ओके, डेटरचं ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. बॅड डेट्स कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा आपल्याला. 2 बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी, एक लाईन सोडून मायनस ओल्ड आरडीडी. ओके, तर आता आपल्याला बॅड डेट्स किती दिलंय, 500 रुपये दिलेलं आहे. तर ते इथे येणार बॅड डेट्स पहिलं वालं. ओके, जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं बॅड डेट्स असतं ते काय आहे, आपलं फर्स्ट वाला बॅड डेट्स. आणि जे 2 न्यू दिसतात ते ऍडजस्टमेंट मधून आपल्याला भेटणार आहे. आणि शेवटचं जे ओल्ड वाला आहे ते पण काय ट्रायल बॅलन्स मधून भेटणार आहे. नेक्स्ट कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, दोन्ही काय आहेत, असेट्स आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. फर्निचरला एक लाईन सोडायची आहे कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे, त्याच्या खाली लिहायचं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँडचा अमाऊंट आहे 4,500 डायरेक्ट आउटर साईड, 4,500. त्याच्याच खाली कॅश ॲट बँक इथे आहे 16,000 आहे, ते पण आउटर साईडला जाणार. नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. जे इनवर्ड्स असतात ते कुठे जातात, ट्रेडिंग अकाउंट मध्ये जातात. ओके, तर परचेसला 3-4 लाईन सोडून खाली टू कॅरेज इनवर्ड. ओके, परचेसला 3-4 लाईन सोडून कॅरेज इनवर्ड लिहायचं आहे. त्याचा अमाऊंट आहे 800 रुपये डायरेक्ट आउटर साईड. तसंच त्याच्या खाली आज दुसरं काय आहे, कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड ट्रेडिंग, मग आउटवर्ड कुठे, प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये डायरेक्ट टाकायचं आहे कॅरेज आउटवर्ड 1,700 डायरेक्ट आउटर साईड. ओके, कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट आउटर साईड. नेक्स्ट आहे स्टॉक. आता ट्रायल बॅलन्स मध्ये जो स्टॉक असतो तो कुठला असतो, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंट मध्ये. तेव्हा ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे ओपनिंग स्टॉक कारण ट्रेडिंग अकाउंटची स्टार्टिंगच ओपनिंग स्टॉकने होते, म्हणून त्याचं अमाऊंट जे दिले 22,500 आपण इथे डायरेक्ट आउटर साईडला टाकूया 22,500. नेक्स्ट आहे रिटर्न. आता बघा 2 टाईपचे रिटर्न असतात, एक परचेज रिटर्न असतं आणि एक सेल्स रिटर्न असतं. जर तुम्ही चेक केलं तर परचेज आपल्याला डेबिट साईडला दिलेलं आहे, मग याचं रिटर्न जे देतात ना ते क्वेश्चन मध्ये अपोजिट साईडला असतं, म्हणजे क्रेडिट साईडला असतं. जे क्रेडिट साईडचं रिटर्न आहे ते परचेज रिटर्न असतं आणि डेबिट साईडचं जे रिटर्न असतं ते कुठलं असतं, सेल्स रिटर्न असतं. आता तर आपण हे लेस करूया, लेस परचेस रिटर्न. ओके, तर बघूया क्रेडिट साईडला त्याचा अमाऊंट दिला आपल्याला 1,800. 1,800 जर मी मायनस केले तर बॅलन्स किती, 36,000 आउटर साईड. तसं सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस करायचं आहे, लेस सेल्स रिटर्न. किती आहे, सेल्स रिटर्न 1,200 रुपये. जर मी 1,200 मायनस केले याच्यातून तर किती राहतील, 65,500. ओके, 65,500. तर लक्षात ठेवा हे जे रिटर्न असतात, परचेजचं रिटर्न आहे ते क्रेडिटला असतं आणि सेलचं जे रिटर्न आहे ते डेबिट साईडला दिलेलं असतं क्वेश्चनमध्ये, मग ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे वेजेस. वेजेस फॅक्टरीवाले एक्सपेन्स आहेत. ओके, फॅक्टरीवाले एक्सपेन्स कुठे टाकायचे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकायचे. म्हणून कॅरेज इनवर्डच्या खालीच आपण लिहूया वेजेस आणि वेजेसचं अमाऊंट दिलं त्यांनी 3,100, ते जाणार डायरेक्ट आउटर साईडला. ओके, 3,100
100. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग वेजेस परत दिलेले आहे. बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठे येतात, लायबिलिटी साईडला येतात. ओके, सो आउटस्टँडिंग वेजेस आपल्याला लायबिलिटी साईडला पोस्ट करायचं आहे. आउटस्टँडिंग वेजेस किती अमाऊंट दिलाय, 1600. ओके, 1600. तर अशी ही तुम्हाला पोस्टिंग करायची आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे ट्रेडिंगमध्ये कुठलं काय पोस्ट करायचं आहे किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठले एक्सपेन्स जातात, बॅलन्स शीट असेटमध्ये काय टाकायचं आहे, लायबिलिटीमध्ये काय टाकायचं आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंगपासून जे माझे लेक्चर 1, 2, 3, 4 ते बघत राहा, 3-4 वेळा बघत राहा, तुम्हाला समजेल ऑटोमॅटिकली कुठलं काय कुठे पोस्ट करायचं. ओके, आता ही झाली आपली पोस्टिंग. त्याच्यानंतर आता आपल्याला ॲडजस्टमेंट पण सॉल्व करायच्या आहेत. एव्हरी ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला पहिले ॲडजस्टमेंट दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉकचं. तर बघूया क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट्स. बघा ओपनिंग स्टॉक आहे तो डेबिटला आहे, ओपनिंगच्या अपोजिट वर्ड काय क्लोजिंग, म्हणून तो कुठे येणार, अपोजिट साईडला. तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जो येतो तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो, म्हणून इथे लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट जी दिली ॲडजस्टमेंटमध्ये ती लिहायची आहे 30,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे जातो, तर असेट साईडला जातो, म्हणून कॅश ॲट बँकच्या खाली आपण लिहिणार आहे क्लोजिंग स्टॉक 30,000. 30,000. ओके, तर याचे दोन इफेक्ट झाले, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा कुठे येतो, असेट साईडला. ओके, नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 10 बघितला असेल तर तुम्हाला समजेल आउटस्टँडिंग म्हणजे असे एक्सपेन्सेस जे अजून भरायचे बाकी आहेत. ओके, मग ज्या आउटस्टँडिंग एक्सपेन्समध्ये ज्या एक्सपेन्सेसचे आपल्याला नावं दिलेले आहेत त्या एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला ते ॲड करायला लागेल. मग कोणाकोणाची नावं दिली आहेत, तर सॅलरी आणि कमिशन अशी दोन नावं आपल्याला दिलेली आहेत. मग आपण जाऊया इथे सॅलरीमध्ये. फर्स्ट ॲड, जो वर्ड आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलाय तोच लिहायचा आहे, आउटस्टँडिंग. ओके, सॅलरीचा अमाऊंट दिले त्यांनी 1200 रुपये. जर मी 6,000 मध्ये 1200 प्लस केले तर 7,200 येणार. ओके, सेम कमिशन पण सांगितलं आपल्याला, मग इथे पण तेच लिहायचं आहे, ॲड आउटस्टँडिंग आणि कमिशनचा अमाऊंट दिला आपल्याला 400 रुपये. तर याची जर टोटल केली तर याचा येणार 2,800. तर जेव्हा पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा वर्ड दिसला आउटस्टँडिंग असा, तर तुम्हाला काय करायचं, ज्या एक्सपेन्सेसचं नाव दिलेलं आहे त्या एक्सपेन्सेसमध्ये जाऊन तुम्हाला ते ॲड करायचं आहे. ओके, हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठे पोस्ट करायचे आहेत, लायबिलिटी साईडला पोस्ट करायचे आहेत, म्हणून इथे आपण लिहिणार आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, पहिलं आपण फाइंड आउट केलेले आहे सॅलरी, दुसरं आहे कमिशन. ओके, सॅलरीचे किती दिले आहेत, सॅलरीचे 1200 दिलेले आहेत आणि कमिशन दिलं आहे ते 400. याची जर टोटल केली तर टोटल येणार 1,600 रुपये. ओके, असं तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे. फर्स्ट ज्याचं नाव दिलं त्याच्यामध्ये ॲड करायचं आउटस्टँडिंग. दुसरा इफेक्ट, लायबिलिटीमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्स आपल्याला शो करायचे आहे. नेक्स्ट तिसरं ॲडजस्टमेंट जर बघितलं तर डेप्रिसिएशन बोललेलं आहे. तर डेप्रिसिएशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी कंपनीसाठी एक लॅपटॉप घेतलेला आहे आणि त्याची किंमत आहे 50,000. तोच लॅपटॉप जर मी 6 महिने किंवा 1 वर्षानंतर विकायला गेलो तर मला काय 50,000 भेटणार आहेत का, नाही ना, कमी भेटणार ना. म्हणजे असेटची व्हॅल्यू जेव्हा कमी होते त्यालाच काय बोलतात, डेप्रिसिएशन बोलतात. मग डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर ज्या असेटचं आपल्याला नाव दिलेलं आहे त्याच्यामधून तेवढी व्हॅल्यू कमी करायची. तर काय किती पर्सेंटेज बोलले, 10%. मग बघा आता इथे फर्निचरचं नाव आहे आणि याच्यावर 10% आपल्याला बोललेलं आहे, म्हणून आपण याच्यातून ते लेस करणार आहे. इथे येणार लेस डेप्रिसिएशन किती पर्सेंटेज, @10%. आता 20,000वर 10% जर फाइंड आउट करायचं झालं तर 20,000 इंटू 10 बोलल्यात, डिवाइडला किती 100 घ्यायची, कारण पर्सेंटेजचं साईन जेव्हा आपण पर्सेंटेज बोलणार
डिवाइडला 100 येणार. ओके, 0 0 कॅन्सल, बॅलन्स किती 2000. तर इथून आपल्याला 2000 रुपीज मायनस करायचे आहे. ओके, जेव्हा पण डेप्रिसिएशन बोललं जाईल तर ज्याचं नाव दिलं त्याच्यातून मायनस करायचं आहे. आणि फाइंड आउट कसं करायचं समजलं. 20,000 मधून 2000 गेले, राहिले किती 18,000. आता मला सांगा, आपल्या असेटची जर व्हॅल्यू कमी झाली तर आपल्या कंपनीसाठी ते प्रॉफिट आहे की लॉस आहे? तर लॉस आहे. मग लॉस कुठे शो करतात? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. म्हणून याचा सेकंड इफेक्ट आपल्याला इथे पोस्ट करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. तर इथे लिहायचं आहे तुम्हाला टू डेप्रिसिएशन ऑन, कशावर फाइंड आउट केलं? फर्निचर. ओके, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. किती अमाऊंट मायनस केलं? 2000. ओके, 2000 मायनस केलेलं आहे. तर डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट ज्याचं नाव दिलं त्याच्यातून लेस. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला ते शो करायचं. नेक्स्ट आहे बॅड डेट्सवाले ॲडजस्टमेंट आहे. तर लक्षात ठेवा, बॅड डेट्सवालं जे ॲडजस्टमेंट असतं ना ते कधी पण शेवटी सॉल्व्ह करायचं. तर आपण त्याला नंतर बघूया. नेक्स्ट बघा, फिफ्थ गुड्सवाला आहे आणि इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. इथे बोललं की गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉय बाय फायर. आगीमध्ये गुड्स टोटली डिस्ट्रॉय झालेला आहे. ओके, मग गुड्सवाले ॲडजस्टमेंट मी सांगितले होते. गुड्सवाले मोस्टली इफेक्ट कुठे येतात? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. तर याचा पहिला इफेक्ट इथे येणार, गुड्स बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. किती अमाऊंटचा डिस्ट्रॉय झाला? तर 5,000. मग याच्यामध्ये कंपनीला काय इन्शुरन्स कडून काय भेटले आहेत का? बघूया ॲडजस्टमेंटमध्ये पुढे. इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ₹2,000. इन्शुरन्स कंपनीकडून किती भेटले? 2,000 भेटलेले आहेत. ओके, मग ते इन्शुरन्स क्लेम जो भेटलेला आहे तो कुठे शो करायचा? असेट साईडला शो करायचा. इथे येणार इन्शुरन्स क्लेम. ओके, इथे लिहायचं इन्शुरन्स क्लेम. किती? 2,000 रुपये. हा झाला दुसरा इफेक्ट. आता पहिलं सेंटेन्स समजून घेऊया आणि नंतर तिसरा इफेक्ट पास करूया. आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की 5,000चा गुड्स काय झालेला आहे? डिस्ट्रॉय झाला आहे. म्हणजे लॉस झाला आपला तेवढा 5,000चा. परंतु आपली इन्शुरन्स पॉलिसी होती म्हणून इन्शुरन्स कंपनीने आपल्याला किती पैसे रिटर्न दिले? 2,000 दिले त्या गोष्टी. ओके, मग आपल्या कंपनीसाठी लॉस किती झाला? 3,000चा लॉस झाला. लॉस शो करण्यासाठी अकाउंट कुठलं आहे? प्रॉफिट अँड लॉस. याचा तिसरा इफेक्ट येणार इथे. इथे काय लिहायचं? लॉस झाला कशामुळे? बाय फायर. लॉस बाय फायर किती? 3,000. बघा, या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट झाले आपले. फर्स्ट, गुड्सवाले मोस्टली इफेक्ट आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला पोस्ट करतो म्हणून हा पहिला इफेक्ट आहे. दुसरा इफेक्ट, इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम भेटलेला आहे म्हणून तो इथे येणार, इन्शुरन्स क्लेम 2,000. आणि तिसरा, जेवढा लॉस झाला तो प्रॉफिट अँड लॉसला शो करायचा, टू लॉस बाय फायर 3,000. ओके, नाव नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सहावं ॲडजस्टमेंट आपण कधी सॉल्व्ह करणार? त्याच्यामध्ये खाली रेशो दिला आपल्याला. जेव्हा आपण ही टोटल करणार तेव्हा तो यूज होणार आहे. त्याला स्किप करा, सोडून द्या. नेक्स्ट बघूया आता. ओके, 6 ॲडजस्टमेंट झालेले आहेत. त्याच्यातलं आपण एक स्किप केलं होतं बॅड डेट्सवालं. ते आत्ता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग बॅड डेट्सवाले ॲडजस्टमेंट कुठे सॉल्व्ह होतो? तर असेट साईडला पहिला सॉल्व्ह करायचा आहे. इथे एक फॉर्म्युला आहे डेटरचा, तो इथे लिहायचा आहे. फर्स्ट काय? लेस न्यू बॅड डेट्स. ओके, लेस न्यू बॅड डेट्स. एक लाईन सोडून लेस न्यू RDD. ओके, जसा प्रॉफिट अँड लॉसमध्ये हा फॉर्म्युला आहे बॅड डेटचा, तसा इथे पण एक फॉर्म्युला आहे डेटरमध्ये. सिक्वेन्स लक्षात ठेवा. डेटरमध्ये आधी काय मायनस करायचं आहे? बॅड डेट्स मायनस करायचं आहे आणि त्याच्यानंतरच RDD मायनस करायचं आहे. मग ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला बॅड डेट्स दिले की RDD? तर बॅड डेट्स दिलेलं आहे. तर बॅड डेट्स किती दिले त्यांनी? 1,200 रुपये दिलेलं आहे. सो इथे आपण 1,200 रुपये मायनस करणार आहे. 25,000 मधून 1,200 मायनस केले तर राहिले किती? 23,800. ओके, 23,800.
800 23,800. इथं आरडीडी दिलेली नाही म्हणून इथे काय डॅश होणार आणि 23,800 आउटर साईड. तर हा असं सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला हे बॅड डेटचा ऍडजस्टमेंट. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता याचा सेकंड इफेक्ट आपण इथे बघा प्रॉफिट अँड लॉस मध्ये हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. इथे फक्त आपल्याला अमाऊंट कॉपी करायचे आहे. मग कॉपी करूया आपण. इथे बोलले न्यू बॅड डेट्स किती 1200. इथे दिसतं न्यू बॅड डेट्स इथे लिहायचं आहे 1200. न्यू ऑलरेडी काय डॅश आहे मग इथे पण न्यू ऑलरेडी डॅश आहे. या तिघांची प्लस होणार 500 आणि 1200 किती 1700. ओल्ड ऑलरेडी काहीच दिलेली नाही आहे म्हणून डॅश टोटल बाहेर जाणार आता 1700. ओके काय काय केलं समजलं. इथे न्यू बॅड डेट्स न्यू ऑलरेडी लेस होतात तर इथे काय होतात ऍड होतात. इथून खाली अमाऊंट कॉपी केले आहे आणि प्लस आणि मायनस करून अमाऊंट बाहेर टाकलेली आहे. तर हे झालं बॅड डेट्स वाला ऍडजस्टमेंट. आता अजून एक इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे ते सायलेंट ऍडजस्टमेंट आहे. तर काय बोललेलं आहे इन्शुरन्स ब्रॅकेटमध्ये बोललं आहे 9 months असं. मग ते कसं सॉल्व्ह करायचं बघा. हे जे आपण अकाउंटिंग बनवतो ते 1 वर्षाचं असतं आणि एका वर्षाला किती महिने असतात 12 महिने असतात. ऍडजस्टमेंटमध्ये आता काय दिसतं आपल्याला त्यांनी बोलले की 9 months 9,000 म्हणजे एका महिन्यासाठी अमाऊंट किती येणार 1,000 येणार. ओके आता आपल्याला हे समजलं की एका महिन्याला 1,000 अमाऊंट. मग आपल्याला इथे बोललं होतं की 9 महिन्याचं आणि आपल्याला किती टोटल 1 वर्षाचं करायचं आहे म्हणजे किती महिने घ्यायचे बाकी आहेत तर 3 महिने घ्यायचे बाकी आहेत. कारण बघा टोटल 12 महिने असतात आणि आपल्याला सांगितलं की 9 महिने असतात. मग किती बाकी आहेत तर 3 महिने बाकी आहेत. मग आपल्याला इथे काय ऍड करायला लागेल. मग जेव्हा पण ऍड करणार तेव्हा इथे लिहायचं असं ऍड आउटस्टँडिंग. जेव्हा आपण ऍड करणार काय आउटस्टँडिंग असं लिहायचं आहे ऍड आउटस्टँडिंग. आता 9 महिन्याचे 9,000 1 महिन्याचे 1,000 आणि आपल्याला किती महिन्याचे ऍड करायचे आहेत 3 महिन्याचे ऍड करायचे आहेत म्हणून इथे किती 3,000 आपल्याला प्लस करायला लागते. 9 + 3 किती 12,000. ओके तसंच आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठे पोस्ट करतात लायबिलिटी साईडला पोस्ट करतात म्हणून इथे येणार आउटस्टँडिंग इन्शुरन्स. ओके आउटस्टँडिंग इन्शुरन्स किती किती ऍड केले आपण 3,000 म्हणजे आपण टाकूया 3,000. समजलं का हे कसं ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केलं. अख्ख्या वर्षात आपण हे जे अकाउंट प्रिपेअर करतो ते एका वर्षाचं असतं आणि एका वर्षाला 12 महिने असतात. त्यांनी 9 महिने सांगितलं आपल्याला ऍडजस्टमेंटमध्ये तर आपल्याला त्याला 12 बनवायचे आहे. म्हणून जेव्हा आपण त्याला 3 महिने ऍड करणार तेव्हा ते 12 होतील. मग 9 महिन्याला 9,000 तर एका महिन्याला किती 1,000 ना. मग आपल्याला 3 महिन्याचे ऍड करायचे होते म्हणून 3,000 ऍड केले. ओके आणि जेव्हा पण ऍड करणार काय लिहायचं आहे आउटस्टँडिंग. तसंच आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठे शो करतात लायबिलिटी साईडला माहिती लिहायचं आउटस्टँडिंग इन्शुरन्स किती ऍड केले 3,000. ओके तर असा हा आपला क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये फक्त आता टोटल बाकी आहे. टोटल मी नंतर कधीतरी शिकवेन तुम्हाला. सध्या हे तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या कारण स्वतःहून जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करत तोपर्यंत हे जमणार नाही. आणि कधी पण हा माझा व्हिडिओ बघताना तुम्हाला तुमचं टेक्स्टबुक क्वेश्चन समोर ठेवून बघायचं आहे तरच तुम्हाला समजणार आहे. ओके